बेटा मंजिरी, रडू नकोस. जे झालं ते तुझ्या नशिबात होतं. नशीब नाही, तो तुझा डाव होता. अरे काका आहेस का, कोण आहेस तू? हाच पातर कुठल्या बी काकानं वागायला लावलं नसेल तसं वागायला लावलंस तुम्हाला. असं वाटतंय समजासने ओरडून सांगावं की कसं आहे. गप्प बसायचा. मी जे केलं ना ते तुझ्यासाठी केलं, तुझ्याच फायद्यासाठी. म्हणजे रे बाळा, मंजिरी, जेव्हा संधी हातात पत्ता घेऊन शोधत असते ना तेव्हा तिला बिनदिक्कत खरत घ्यायचं असतं. आणि मी तेच केलं. त्या दिवशी तू आणि जय एकाच खोलीत होतात. कशाला आली इथं मरायला? काका, काकाने कोण कोण काका? कुठला काका? तो आफ्रिकेच्या जंगलातून आलेला तो प्राणी काका. तो म्हणतो हे घर माझं आहे, माझं आहे. चोर आहेत सगळे चोर, तू पण चोर आहे, कळलं? ती सँडी आंटे म्हणते दिस प्रॉपर्टी इज डिस्प्युटेड प्रॉपर्टी. डिस्प्युटेड प्रॉपर्टी, माय फूट डिस्प्युटेड. सगळ्यांना बाहेर करणार आणि तुला वेट अँड वॉच. सगळं घर माझं आहे आणि मी तुला पण घरातून बाहेर काढेन. घर अख्खं माझं आहे. मी काका, हे जय लय प्यायले तो. माझ्यावर रागावले होते, समद्यांवर रागावले होते. मी लय प्यायले, समजतच नव्हतं काय करू. तेच सांगायला आलोय ना मी आता. आता काय करायचं याचा विचार तू नाही करायचा. आता तू जे काही करायचंस आणि बोलायचं ते मी सांगेन तेच. तू मला काय काय बोलायला लावलंस, इतकी वंगाळ गोष्ट बोलायला लावलीस की आठवलं तरी शरम वाटते. त्या अभिजित दादासनी काय काय आणि कसं कसं सांगितलंय.
माझं मलाच माहित. दादा, मी काहीच करू शकले नाही हो. यांनी मला दादा, मी आता मरून जाते. मी नाही जगू शकत जे काय झालंय माझ्या बाबतीत. असं काय बिघडलं नव्हतं. मग उगी का खोटं बोलायला लावलं मला? नुसतं बोलायचं म्हटलं तरी सारखं रडू येत होत. माझ्या आयुष्याचं काय केलंस रे तू? माझ्या आयुष्याचं वातेरे तर केलं आणि त्याच्या आयुष्या बी केलं. रात्रीत माझ्या कपाळावर कुंकू आणलंस रे तू. तीच तर गडबड झाली ना ग. अगं, लग्न व्हावं असं मलाही वाटत नव्हतं. वाटलं होतं त्या जयकडनं ना खूप पैसे उकळत आहेत, पण तो अभिनी सगळा डाव फुटवला. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. आपण त्या जयकडनं दुसऱ्या मार्गाने पैसे उकळूया. हा, आता गप गुमान तुझ्या नवऱ्याबरोबर म्हणजे जय बरोबर नांदायचं. हा, आवाज करायचा नाही. काय विसरलीस सगळं? लक्षात आहे ना तुझा तो शेतकरी बाप गळफास लावून घ्यायला चालला होता. कोणी वाचवलं त्याला? मी. कर्ज कोणी फेडलं तुझ्या बापाचं? मी. तेव्हा काय म्हणाली होतीस मला? म्हणाली होतीस देव माणसासारखे तुम्ही मला भेटलात, आता याच्या पुढं तुम्ही सांगाल तसंच वागेन मी. बोलली होतीस ना? मग आता मी सांगेन तसंच वागलीस नाही का? आणि यापुढे जर का तशी वागणार नसेल तर तुझं अख्खं खानदान आहे ना, त्याला पुन्हा मी फासावर लटकवेन. नाही, त्या सावकाराला जसं कर्ज मी सांगतो बाबा सोडून द्यायला, हा, तसं पुन्हा ते कर्ज चढवायला सांगेन ना. म्हणजे तुझे आई बाबा घरची समधी मंडळी सगळी ती फासावर लटकतायत. ऐकणार ना आता माझ्या मनासारखं? शाबास, गुणी ग माझी बाळटी. हे पण तुला गंमत माहिती आहे या सगळ्या प्रकरणात ना, एक गोष्ट खूप चांगली घडली. त्या जयच्या नजरेत व्हिलन ठरला तो अभिजित. झकास. या जयच्या बाबतीत जे काय झालं ना ते खरंच चांगलं झालं. त्याला जर असं वाटत असेल की आपण काही केलं आणि त्यातून पळवाटा शोधू शकतो ना, तर ते खूप चूक आहे. येते ना, काय झालं? काय नाही रे, या जयच्या बाबतीत जे काय झालं ना ते खरंच चांगलं झालं. त्याला जर असं वाटत असेल की आपण काही केलं आणि त्यातून पळवाटा शोधू शकतो ना, तर ते खूप चूक आहे. तू त्याला त्याच्या पद्धतीने समजावलं हेच खूप बरं झालं. मला वाईट फक्त मंजिरीचं वाटतंय बस. आणि आपल्याबद्दल म्हणशील तर बर्थडेच्या रात्री तू जे काही व्यक्त केलंयस ना त्यातून कळलंय मला. आपण कसे असू ना लग्नानंतर? कधी इमॅजिन केलंस? कितीतरी वेळा. मी तुझी वाट बघत बसलेली असेल, मग तू घरी येशील.
किती उशीर? सगळ्यांची जेवण झाली सुद्धा. बरं आता पटकन हातपाय धुवून मी गरम गरम जेवायला वाढते. कसली भाजी आहे? भरली वांगी आणि मटारची उसळ. तुला आवडते तशी. चल. आय लव्ह इट. मी काय म्हणते, जेवणानंतर वॉकला जाऊया बाहेर? ऑफकोर्स. तू इतका छान मेनू ठरवल्याबद्दल आणि ऑफकोर्स केल्याबद्दल माझ्याकडून आज आईस्क्रीम ट्रीट. थँक्यू. आणि हा, आज जरा लेट आलो ना मी, तुला वाट बघावी लागली म्हणून. थँक्यू. मला खरंच खूप आवडेल तुझी वाट बघायला. आणि तू आल्यावर माझ्या हातचं जेवण तुला वाढायला. तुला आवडेल मला, पण तरी माझं स्वप्न थोडंसं वेगळं आहे. आपण असेच एकत्र असू, एकमेकांच्या जवळ असू. मी असाच ऑफिसमधून थकून भागून घरी येईन, तू अशीच वाट बघत असशील माझी. पण हे सगळं या घरात नाही. काय हे, किती उशीर? केव्हापासून वाट बघते मी तुझी. आय नो. आज नेमके यूएसचे क्लायंट्स आले होते, त्यांच्याबरोबर मीटिंग्स मध्ये जरा वेळ गेला. सो आपले नवीन शेफ कसे? आजचा काय स्पेशल मेनू? हो, बनवलाय ना. पीच प्लम अँड पेअर सलाड विथ एन्चिलाडास अँड ॲपल कस्टर्ड. वाव. अरे वाव काय, मला कधीही तुझ्यासाठी जेवण बनवता येत नाही. जरा किचन मध्ये गेले की गोड असतात. ओ मदाम, यस मदाम, नो मदाम, काहीही करता येत नाही मला तुझ्यासाठी. ऑफकोर्स माझ्या स्पेशल इन्स्ट्रक्शन्स आहेत त्यांना की तुला किचन मध्ये काहीही करायला लागता कामा नाही. वेट अ सेकंड, यू मे लीव नाउ. आज एका ज्वेलरी शॉपच्या ओपनिंगला गेलो होतो ॲज अ गेस्ट. तिथून तुझ्यासाठी एक छान गोष्ट आणली. डायमंड नेकलेस. आवडला तुला? लुकिंग ब्युटिफुल. ओके, आज आपण डिनर आपल्या घरी नाही करतो. मग बाहेर जातोय? पॅरिस? अरे पॅरिसला? या, एक काम करू, आपल्या चार्टर्ड फ्लाईटनं पॅरिसला जाऊ. विल हॅव अ मूनलाईट रोमॅन्टिक डिनर इन अ 5-star रेस्टॉरंट आणि देन विल कम बॅक लिटल लेट नाईट. आय थॉट मला डिनर झाल्यावर तू आईस्क्रीम खिलवायला बाहेर घेऊन जाशील लॉंग ड्राईव्हवर. हा, सो लॉंग ड्राईव्हला जाऊच या, पण आपल्या चार्टर्ड फ्लाईटनं जाऊया. आणि आईस्क्रीमच खायचंय तर पॅरिसला चालेल ना? अरे सोड ना, आई बाबा येतील. सो मला काही भीती आहे कोणाची? लग्नाची बायको असते. अरे हो. आणि आपला विला एवढा मोठा आहे की विलाच्या त्या टोकाला आई बाबा असताना त्यांना नाही कमान कमान कमान. माझी या प्रियाला प्रीत कळेना. ए हरीश काका, इथं का बॅग जाणून ठेवल्यात? काय रेल्वे स्टेशन आहे का? ओह माय गॉड, सँडी आंटी, फायनली तू हे घर. आय एम सॉरी सँडी आंटी, मला खरंच वाईट वाटतंय तू हे घर सोडून चालले, पण काय करणार, कधी ना कधी तर हे होणारच होतं. आणि सँडी आंटी, कधी तुला कशाची गरज भासली अर्ध्या रात्री मला फोन कर. रिलॅक्स जय, रिलॅक्स. घर सोडून मी नाही, तू चाललायस. यू रिमेंबर, मी तुला सांगितलं होतं की ही डिस्प्युटेड प्रॉपर्टी आहे, पण आता ही प्रॉपर्टी डिस्प्युटेड नाहीये.
हे जे घर आहे ना हे लिगली मी माझ्या नावावर करून घेतलंय. दीज आर द पेपर्स. अकॉर्डिंग टू दिस पेपर्स हे घर लिगली माझ्या नावावर आहे. यावर तुझ्या सह्या आहेत? नाही 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 नाही, कमॉन कमॉन कमॉन. आता हे नको विचारूस की यावर सह्या मी कधी घेतल्या, केव्हा घेतल्या, कशा घेतल्या. कमॉन, दॅट विल ओनली प्रूव्ह की तू किती इररिस्पॉन्सिबल आहेस ते. हे बघ जय, काय आहे ना, आता तुझं लग्न झालंय, पाठवण्याची वेळ आलेली आहे. सो बेबी यू गॉट टू मूव्ह ना. नाही सँडी आंटी, तू असं नाही करू शकत. कम ऑन जय, अरे मी खूप काही करू शकते. ट्रस्ट मी, खूप काही करू शकते. मी तर तुला सांगते ना, यू शुड थँक युअर गॉड की ते 50% शेअर जे मी तुझ्या नावावर केले होते त्याला मी हात लावलेला नाहीये. सँडी आंटी, मी तुला सोडणार नाही. ए आधी तू हे घर सोड, मग बघू. हा, ही माझी ताई आहे, तिच्या आसपास पण फिरकायचं नाही. घाबरलो. तुला तर मी आयुष्यभर लक्षात ठेवेन रे. तुमच्या दोघांनी इतकं हरामखोर व्यक्ती मी आज ताकद बघितला नाही. एकतर या अभिजित बाई या गावंढळ मुलीशी मला लग्न करायला लावलं. आणि आता माझ्याच घरातून मलाच बाहेर काढताय. सोडणार नाही मी सँडी आंटी तुला. या घरात फक्त माझ्या मॉमचा शब्द झेलला जात होता. हे घर तिचंच आहे. एक मिनिट, मान्य आहे हे घर तुझ्या आईच्या नावावर होतं, बट आय हॅव शोन यू दिस पेपर्स ना. आता हे घर लिगली माझ्या नावावर आहे. आता या घरात फक्त माझा शब्द पाळला जाणार. राईट बेबी? नाही सँडी आंटी, मी या घरातून जाणार नाही. ऐकतेस तू? मी या घरातून जाणार नाहीये. सँडी आंटी, तुला कल्पना नाहीये, मी आय कॅन स्क्रू युअर लाईफ. मी तुला कधीच चुकाने जगू देणार नाही. ते जे काय करायचंय ना ते या घराबाहेर जा आणि कर. ओके, कम ऑन मूव्ह नाउ. तुझ्याकडे पैसा आहे जे, आता बाहेर जा, मस्त नवीन घर घे, नवीन आयुष्य सुरू कर. आणि एक छोटासा सल्ला आहे, आता जेव्हा तू नवीन आयुष्य सुरू करशील ना बाळा, तेव्हा जस्ट ग्रो अप, थोड़ा मच्योर हो, थोड़ा रिस्पॉन्सिबल हो. दॅट माइट जस्ट हेल्प युअर लाईफ. फाईन, ठीक आहे सँडी, मी या घरातून चाललोय. गुड. बट आय विल बी बॅक. तुला कधीच सुखात राहता येणार नाही याची मी नीट काळजी घेईन. ज्या ज्या लोकांनी मला आयुष्यात त्रास दिलाय त्यात हा तुझा आफ्रिकेच्या जंगलातून आलेला भाऊ, ही गावंढळ मुलगी आणि तू माझ्या टॉप प्रायोरिटी लिस्टवर आहेत.